या तारखेनंतर कांद्याचे बाजारभाव पार करणार 4,000 रुपयांचा टप्पा, तर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण. शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारात अफवांचा बाजार हा गरम झालाय. कोणी म्हणतंय पाऊस नाही म्हणून भाव वाढले, तर कोणी म्हणतंय निर्यात खुली झाली म्हणून भाव वाढलेत. पण तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे सगळं माहीत आहे, तर तुम्ही चुकताय. कारण या भाववाढी पाठीमागे केवळ हवामान नाही, तर एक छुपा खेळ त्या ठिकाणी आता सुरू आहे. सरकारचा तो एक आशानं घेतलेला निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आज आम्ही तुमच्यासमोर अशा अधिकृत आकडेवारी आणि 3 धक्कादायक कारणांसह उघड करणार आहोत, जी तुम्हाला अजूनही कुणीच सांगितलेली नाहीत. कांद्याचे बाजारभाव खरंच 4,000 रुपये पार करणार की अचानक कोसळणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि कांद्याचं खरे भविष्य त्या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं जर असेल, तर आजचा व्हिडिओ अजिबात एकही सेकंद त्या ठिकाणी स्किप करू नका. कारण व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक माहिती तुम्हाला दिली जाणार आहे, जी तुमचं हजारो रुपयांचं नुकसान त्या ठिकाणी टाळू शकते. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊयात. शेतकरी बंधूंनो, कांदा बाजारभावाचं गणित हे कांद्याची मागणी असेल, पुरवठा, कांद्याचं लागवड क्षेत्र, एकंदरीतच कांद्याची निर्यात आणि त्या निर्यातीमुळे परकीय चलन हे राज्यामध्ये परिणामी देशामध्ये दाखल होतं, या सर्व गोष्टींवरती दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या कांद्याची परिस्थिती जर का आपण पाहिली, तर कांद्याचं एकूण लागवड क्षेत्र जे काय आहे ते 20.14 लाख हेक्टर राहण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे. आणि जे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी जवळपास 2.31 लाख टक्क्यांची वाढ त्या ठिकाणी आता यावर्षी झालेली आहे. एकंदरीत देशामध्ये जे काही कांदा उत्पादन आहे ते जवळपास 307.37 लाख मेट्रिक टन होण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे. हे जे काही क्षेत्र आहे ते हवामान बदलातील जे काही घटक आहे यामुळे त्या ठिकाणी घट झाल्याची त्या ठिकाणी दिसत आहे आणि यामुळे बाजारात पुरवठ्याचा समतोल हा त्या ठिकाणी बिघडलेला आहे. दुसरं भाववाढीचं जे काही कारण म्हणजे सर्वात मोठं जे कारण आहे ते म्हणजे मान्सूनचं आगमन त्या ठिकाणी लांबलं आहे आणि अपुरा पाऊस त्या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये पडतोय. महाराष्ट्रातील कांद्याचा आगार मानले जाणाऱ्या नाशिक पट्ट्यामध्ये यंदा खरीपाच्या कांद्याला सुमारे 15 दिवसांचा उशीर झाला आहे. कर्नाटकच्या राज्यामध्ये चित्रदुर्ग असेल, चलकेर भागामध्ये त्या ठिकाणी जवळपास 60% आसपास त्या ठिकाणी पेरण्या होऊ शकल्या. आता या उशिरामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे व्यापाऱ्यांमध्ये अशी भीती निर्माण झाली की आगामी काळामध्ये नवीन कांद्याची आवक ही त्या ठिकाणी उशिरा होईल. यामुळे बाजारात सध्या जो काही स्टॉक आहे याला मोठी मागणी त्या ठिकाणी आली. आता व्यापाऱ्यांकडून त्या ठिकाणी भविष्यातील तेजीचा अंदाज घेऊन सध्या साठेबाजी त्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा जर का आपण घेतला, तर केंद्र सरकारने एप्रिल 2025 मध्ये कांदा निर्यातीवर 20% जे काही शुल्क आहे आणि किमान निर्यात मूल्य ज्याला की आपण MEP असं म्हणतो ते त्या ठिकाणी काढून टाकलं. यामुळे व्यापाऱ्यांचा प्रति टन 100 ते $150चा खर्च वाचला आणि निर्यात त्या ठिकाणी सोपी झाली. परंतु जून महिन्यात भारताने सुमारे 1.50 लाख मेट्रिक टन कांदा देशाबाहेर पाठवला. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांकडून भारताला स्वस्त कांद्याची स्पर्धा मिळत असली, तर भारताच्या दर्जेदार कांद्याला आखाती देश आणि आशियाई देशामध्ये अजूनही चांगली मागणी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं देशांतर्गत निर्यातीमध्ये जी काय वाढ आहे ती त्या ठिकाणी दिसून आली आहे. आता भाववाढीला गती देणारा आणखीन एक मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे सरकारची खरेदी किंमत. सरकारनं यंदा बफर स्टॉक म्हणजे जो काय राखीव कांदा आहे तो नाफेड आणि इन्सेफच्या माध्यमातून खरेदी केला जातो. त्यामधून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून सरकारनं नुकतीच 4 जुलै 2026 रोजी कांदा खरेदीमध्ये तब्बल 13% वाढ त्या ठिकाणी केली. म्हणजे आता ही खरेदी 1,875 रुपयावरून थेट 2,125 रुपयावरती त्या ठिकाणी गेली. म्हणजे 21.25 रुपये प्रति किलो एवढा भाव त्या ठिकाणी आता NCF नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला आहे. सरकारनं चालू हंगामात जवळजवळ तब्बल 5 वेळा या दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा केली आणि यामुळं जे काय खुल्या बाजारातील ज्या काही किमती आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी वाढून गेल्यात. त्यामुळे स्थिर उत्पादन असेल, खरीपाच्या लागवडीला झालेला उशीर असेल, स्थिर असलेले निर्यात आणि सरकारच्या वाढीव खरेदी दरामुळे सध्या कांद्याचे बाजारभाव तेजी जातात. तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत नवीन खरीपाचा कांदा बाजारामध्ये येत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर हे त्या ठिकाणी चढीत राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भागातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला आज काय बाजारभाव मिळतोय? खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका.